नमस्कार मित्रांनो, शेंडगे ॲग्रो सर्व्हिसेस एक पाऊल प्रगत शेतीकडे या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी प्रगतशील शेतकरी बापूसाहेब देवकाते यांच्या डाळिंब बागेला भेट द्यायला आलो आहोत. तर चला पाहूया आपण त्यांचे डाळिंब बागेचं व्यवस्थापन कसं आहे. तर त्यांना आपण काही प्रश्न विचारू जे की शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे राहतील. तर चला पाहूया आपण. नमस्ते देवकाते साहेब. नमस्ते. तुमचं आमच्या शेंडगे ॲग्रो सर्व्हिसेस एक पाऊल प्रगत शेतीकडे या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. सर्वात प्रथम तुम्हाला पहिला प्रश्न मला असा विचारायचा की डाळिंब शेतीकडे, डाळिंब बागेकडे तुम्ही म्हणजे कशा पद्धतीने आकर्षित झाला किंवा कसे निर्णय कसा घेतला तुम्ही डाळिंब लावण्याचा? कारण डाळिंबाचं काय झालं होतं, आम्हाला बाकीकडलं मी ऐकलं होतं सगळीकडे, पण मला ते आवडलं का, कारण खर्च थोडा लोकांपेक्षा म्हणजे प्रमाण कमीच आहे. जास्त लोक म्हणतात तितका खर्च करण्याची काही गरज नसते. फक्त त्याचं नियोजन जर व्यवस्थित केलं, पाण्याचं, औषध फवारणी, तर जास्त खर्च काही नाही. आता आमची जवळजवळ 9 वर्षापासूनची बाग आहे. ओके, मला तेच विचारत होतं की किती जुनी आपली बाग आहे? तर 9 वर्षापासूनची बाग आहे. 9 वर्ष झाले बागेला. आता हे वर्ष 9 आहे आणि पहिल्या 2 वर्ष नाही जास्त रिझल्ट मिळाला, पण आता या 4-5 वर्षामध्ये बऱ्यापैकी रिझल्ट मिळाला आहे. आणि जरी समजा एवढ्या क्षेत्रात 1 एकरामध्ये जरी ऊस बागवायचं म्हणलं तर त्याला पाणी लागणार आणि ह्याच्या पाणीमध्ये खूप फरक आहे. कमी फरक आहे, कारण पाणी डाळिंबाला कमीच लागते. फक्त एवढंच की शेती थोडीशी हलकी जमीन जरी असेल तर तिथलं फळ चांगलं येते, थोडं खडकाळ. म्हणजे जमीन जे शेती म्हणजे माती जी आहे, आपली जमीन जी आहे ती थोडी निचऱ्याची किंवा खडकाळ असं चालतं. म्हणजे जेणेकरून फळबागेसाठी कुठलीही घ्या, खडकाळ जमीन किंवा निचऱ्याची जमीन असेल तर ती सर्वात उत्तम राहते. आपण आता जे आपण बाग लावलेलं आहे, तर हे जे व्हरायटी जी वाण तो आपण कुठला सिलेक्ट केला होता? भगवा आहे. भगवा. आणि सुपर भगवा एक आहे सध्या काही? नाही, सुपर भगवा त्यावेळेस नव्हतंच. फक्त ते भगवा गणेश म्हणून एक होतं. गणेश आणि भगवा. मग ते हे भगवाच आम्ही घेतलेले. आता हे सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही लागवड केली, तर हे लागवड करताना तुम्ही म्हणजे खड्डे घेऊन लागवड केली होती रोपांची का कशी? नाही, JCBने खड्डे घेतले होते 10x14 वरती. आणि खड्डे काय आपण भरले होते कसे, म्हणजे खताने वगैरे? खड्डे काय केले, साधारणतः 2-2.5 फूट खड्डा JCBने पूर्ण उकरला होता. त्याच्यामध्ये असं पाला-पाचोळा आणि शेणखत टाकलं होतं मातीमध्ये मिक्स करून. आणि नंतर मग रोपं लावली होती. साधारणतः जूनमध्ये रोपं लागवड केली होती. आणि आपली लागवड हे 10x14 2 ओळीतलं अंतर 14 फूट आणि 2 झाडांमधलं अंतर 10 फूट. हो. कारण त्याचं ठेवण्याचं कारण असं की मध्ये ट्रॅक्टरने मशागत करता येते. आता सुरुवातीला ते अंतर जास्त वाटायचं, पण आता बाग मोठी झाल्याच्या नंतर आता ते कमी वाटायला लागले. आता पूर्ण ट्रॅक्टर बसू शकतो ना याच्यात. आणि तो म्हणजे जे इंटर मधले मग फवारणी असेल किंवा काय असेल, डाळिंबाची फवारणी आपण ट्रॅक्टरने करू शकतो किंवा आणखीन ब्लोअरने करू शकतो. ते सोपं काय होतं की ते आपण अंतर प्रॉपर ठेवलंय, त्याचा फायदा काय होतो, 10x14 अंतरने एरिएशन चांगलं राहतं बागेमध्ये. आणि सनलाईट पण सगळ्या झाडांना चांगल्या पद्धतीने होते, कुठं झाकलं जात नाही, झाड सावली पडत नाहीत, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या. सूर्यप्रकाश सगळ्यांना बुडापर्यंत भेटतो ना, त्याच्यामुळं 10x14 अंतर हे चांगलं आहे. पुढचं मला असं विचारायचं होतं की आता आपण खड्डे पण सांगितलं तुम्ही किंवा आपण शेणखत वगैरे टाकलं होतं पालापाचोळा, तर आता ह्याचं जे हे आहे पाणी व्यवस्थापन, म्हणजे ठिबकणीचं आपलं पाणी आहे, पाणी ठिबकणीच व्यवस्थित राहतं. आता ते कसं असतं, म्हणजे व्यवस्थित म्हणजे तुम्ही डेली किती तास चालू ठेवता? आता जर समजा सुरुवातीला ज्यावेळेस आपल्याला फळधारणा करायची त्यावेळेस काय करायचं, सुरुवातीला 1-1.5 तास पाणी द्यायचं, परत 1-2-4 दिवसाचा गॅप ठेवायचा, असं पूर्ण शेटिंग होईपर्यंत. शेट झाल्याच्या नंतर दिवसाड पाणी द्यायचं. आणि दिवसाड दिल्यानंतर फळ समजा 200 ते 250 ग्रॅमच्या पुढे जर गेलं तर दररोज 2-2.5 तासच पाण्याचं करायचं. ते जमिनीला किती लागतं? मला तर ह्या वर्षी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आलेला की ह्या वर्षी मादी कळी निघली नाही, सेटिंगला भरपूर प्रॉब्लेम झाला, नरकळी जास्त आली. तर आपल्याला काय असं काय प्रॉब्लेम जाणवला? नरकळी ही निघलीच पाहिजे, नरकळी निघल्याच्या नंतरच मादी कळी. बरोबर. कारण काय होतं, पण त्याचं प्रमाण त्यावेळेस कोणतं निघतंय ह्यासाठी बी त्याची औषध फवारणी ती घेतली पाहिजे. ते वेळेवरती ती लक्ष ठेवलं पाहिजे. पहिले 1-1.5 महिना आहे ना, बागेकडे थोडं लक्ष ठेवलं ना, अडचण येत नाही. आता जो बहार आपण धरतो तर ते आपण कुठला बहार म्हणजे आता हे ऑक्टोबरमध्ये आपण बरं, आणि त्याचं बहार धरताना त्याच्या आधी आपण म्हणजे झाडांना विश्रांतीसाठी म्हणजे काय 1-2-3 महिने ठेवले होते आम्ही यावेळेस, कारण मागल्या वेळेस आम्ही लवकर धरली होती. आणि थोडंसं काय झालं, पावसाळ्यात बाग आली, पावसाळ्यात आल्यानंतर त्याला
माशी डंक हाणला. हा. डंक हाणल्यानंतर ते फळ डॅमेज व्हायला हो लागले, हो पंक्चर झाले. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे काय केलं, आता थोडंसं अगोदर फळ धरून मेच्या एंडिंगच्या अगोदर बाग निघली पाहिजे. निघली पाहिजे. हा, जेणेकरून पावसाचा जास्त इफेक्ट होणार नाही त्याच्यावर. आता ह्याचं बागेचं जे आपण रासायनिक किंवा सेंद्रिय खतं हम्म. ह्याचं नियोजन कसं असतं की आपलं वॉटर सोल्युबल असू द्या किंवा बेसल डोस असू द्या, हा, बेसल डोस सुरुवातीला भरला पाहिजे, हा. कारण तो गरजेचा आहे. काय आपण काय दिलं होतं, काय लक्षात आहे आता काय? ती यादी आहे, पण आता नाही आणलेली ती बरं यादी. बरं. आणि साधारणतः छाटणी झाली ना, हम्म, इथ्रेल मारून झालं हम्म, की लगेच बेसल डोस भरून घ्यायचा. हम्म. प्रत्येक झाडाला आहे ना, हम्म. साधारणतः एक आपलं जे मोठं गमेल असतं ना, हो ते या साईडने एक म्हणजे 2 गमेल टाकायचे. हां कारण उकरायची, उकरल्यानंतर खड्डे करायचा, हां खड्ड्यात ते बेसल डोस भरायचा. मग त्याचं काय होतं, झाडांना शेवटपर्यंत जसं पाहिजे त्या तसं ते पद्धतीने कंटिन्यू भेटत राहतं. हा रिझल्ट मिळत राहतो. आता डाळिंब म्हणलं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोग कीड नियंत्रण हे खूप मोठा प्रश्न आहे डाळिंबमध्ये. हो. आणि म्हणजे बागेचं व्यवस्थापनच खूप हे आहे, म्हणजे चॅलेंजिंग असतं कायमच, कारण तुम्हाला डे टू डे रिस्क आहे पूर्ण. हां खूप रिस्क. रिस्क आहे. म्हणजे रोज तुमचं लक्ष असलंच पाहिजे. एक दिवस जरी तुम्ही मागं पुढे राहिले तरी तुमच्या बागेत काहीतरी चेंजेस येतो आणि तुमची बाग हातातून जाऊ शकते. जाऊ शकतो. तर आता तुम्ही मागे सांगितलं मागच्या वर्षी तुम्हाला ते डंक मारला, म्हणजे फ्रूट बोरोर जी आळी हा. त्यांनी त्यांचे फळं ते मागच्या वेळेस त्यांना प्रॉब्लेम आला, तर त्यांनी ह्यावेळेस त्यामुळेच थोडं आधी थोडं 1-2 महिने अगोदर धरली बाग. तर आता मग असे तुम्हाला ह्याचा म्हणजे तेलाचा किंवा ह्याचा काय प्रादुर्भाव? तेलाचा अजून काही आलेला नाही आम्हाला. आता साधारण 9 वर्षामध्ये आम्हाला तेल हा दिसलाच नाही. ओके. कारण फक्त आमचं एक 8-10 दिवसाची फवारणी घ्यायची रेग्युलर, त्यात बदल होऊन द्यायचा नाही. ओके. हा, म्हणजे 8 दिवसाला 10 दिवसात फवारणी असते म्हणजे असतेच. हो असते. मग ते मग ती साधी फवारणी घेतली तरी चालेल. शेड्यूल कसं असतं, म्हणजे काय ते फवारणीमध्ये काय काय असतात, औषध कुठले असतात काय? आता कीटकनाशक घ्यायचे, हम्म. त्याच्यानंतर जे समजा आपण आता ती यादी नेमकी वया नाही पाहिजे, हा. मग लक्षात आलं असतं काय ते, बरं त्याच्यावरती आपण नियंत्रण ठेवलं असतं. मग बरं. म्हणजे तुम्हाला गाईड आहेत का कोणी? हो आहेत, संदीप बरबडे म्हणून आहेत राशींचे, बरं बरं. ते येतात. आता यावेळेस तर त्यांनी येण्याची पहिले 1-2 वर्ष आले, हां नंतर त्यांना मी जसं सांगाल त्या पद्धतीने त्यांनी दिलेलं कंटिन्यू आहे. देत राहिले. हो. आणि आज सध्या म्हणजे ते संदीप बरबडे सर आहेत का, हां त्यांच्यामुळेच बाग आहे. बरं बरं. हं. नाही आपण पाहतोय बाग, तर बाग एकदम छान, झाडं 9 वर्षाची जुनी झाडं आहेत आणि बाग पण छान आहे, सेटिंग पण चांगलं आहे. आता तुम्ही औषध फवारणी आता ते आपण शेड्यूलमध्ये बघू नंतर ते हो. निमेटोडचा काय त्रास? निमेटोडचं मग ते काय करायचं, त्यासाठीच ज्यावेळेस आपण बेसल डोस भरतोय ना, हां त्यावेळेस ती पूर्ण झाडं खोदायची, हां 2 खड्डे केले ना साईडला, हां हां त्यावेळेस लक्षात येतं ना मग. हां आणि ती मुळी तुटली जाते. हां मुळी तुटली ना, हां. मग ते निमेटोडचं प्रमाण कमी राहतं. कमी होऊन जातं. हां. कारण बऱ्याच वेळा जर निमेटोड खडकाळ जमीन असेल तर ते निमेटोड येतच नाही. येतच जिथं नाही. पाणी साचून राहील त्याच ठिकाणी ते येते. निमेटोडचा त्रास होतो. हा, आता शेवटी ते माती परीक्षेवर बी राहते थोडंसं. हो हो. पण माती जेवढी खडकाळ आणि हलकी माती असेल ना, ती तुम्ही काय सॉइल म्हणजे लावायच्या आधी सॉइल टेस्टिंग केली का आपल्या बागेची? केली होती. ओके. केली होती सॉइल टेस्टिंगनुसार हां. पहिले सुरुवातीला तुम्ही सुरुवातीला नगरला केलं होतं ते. बरं हं. ते झालं. फ्रूट क्रॅकिंग म्हणजे असं हे होतं, फळतं असं तडकतं, हं. असं काय जाणवतं का आपल्याला कधी? मग ते जर पाणी जर कमी जास्त झालं, त्याचं हां. नियोजन जर व्यवस्थित नाही झालं तडकतं ना. म्हणजे पाण्याची कमतरता झाली की हा, जर समजा आज आपल्याला 2 तास पाणी दिलंय हं. आणि आपण अर्धा तास सोडतोय सोडतोय. आणि परत 2 दिवसांनी सोडतोय, पण त्याला दुसऱ्या दिवशी पण पाणी दिलं पाहिजे. बरोबर. कारण ते हे जे आहे ना, हो हो. हे जर कडक असेल, हे हां कडक असेल तर तिथं पाण्याची गरज आहे. ओके हे लवचिकच पाहिजे पूर्ण. ओके. म्हणजे असं आपल्या लवचिक लागते हा, असं लवचिक लागलं आलं पाहिजे. पाहिजे. आणि जर ते कडक जे राहतं ना, हां. आता ही जी पाकळी आहे का, हां ही दाबलीशी मोडून जाणार. आता ही किती सहज हां हां जाते, म्हणजे याचा अर्थ त्याला पाणी म्हणजे व्यवस्थित आहे. हा. आणि ज्यावेळेस ह्याची पाकळी कडक होती ना, हं. त्यावेळेस त्याचा पूर्ण त्रास होतो. हां हां. असं आहे. म्हणजे डेली पाणी सेटिंग म्हणजे असल्यानंतर 200च्या प्लस झालं हं. फळ हं. की त्याला पाणी वाढवलंच पाहिजे. बरोबर. तिथून पुढे त्याची त्याची ती भूक वाढते ना. भूक वाढते. हं. आता सेटिंग लागल्यानंतर म्हणजे फळ लागल्यानंतर हं. म्हणजे फळाची क्वालिटी सुधारण्यासाठी किंवा ते साईज वाढण्यासाठी काय आपण कुठले डोस दिला होता काय? दिलं होतं की ते आता ते औषधच येतात ना, हां तेच. बरोबर. म्हणजे आपण ते आता ते सर त्यांच्या शेड्यूलमध्ये आहे. हो. आपण ते शेड्यूलचे फोटो मध्ये मध्ये मी ते तुम्हाला दाखवेल फोटो शेड्यूलचे कशात काय आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की खर्च म्हणजे आर्थिक बजेट कसं आहे बागेला, खर्च म्हणजे त्याला वर्षाला एकरी किती खर्च येतो तुम्हाला? वर्षाला साधारणतः आहे ना 60,000च्या आसपास खर्च येतो. ते झाडाची म्हणजे 1 एकरासाठी जी बाग आहे ना, हां
त्याला पहिले आता ही फळ गेल्याच्या नंतर छाटणी करणार. हां. छाटणी केल्याच्या नंतर पुन्हा इथ्रिल मारल्यानंतर पुन्हा जे काटा मारायचा आहे तो काटा मारला जातो. काटा मारल्यानंतर आता ही जी अशी आगारी आहे का हां. ही अशी आगारी काढायची, हां. परत हे ओढून बांधण्यासाठी हां. आणि हे झाकण्यासाठी. झाकण्यासाठी काटा काढायचं म्हणजे काय मला काटा म्हणजे हे जे फळ आहे का, हां हां आता हे इथं ही फळ आहे, हां. ह्या फळाला ही जे काटा आहे हां, का, हां. ही जी फळ समजा हिथं आहे, हां. ही ह्याने पंक्चर करू नये, ओके डॅमेज करते डॅमेज थोडक्यात. करत हां मग हे इथूनच कट करायचा, बरं जेणेकरून हे जरी हल्लं हां तरी ह्याला लागत इजा नाही नाही. झाली पाहिजे. म्हणजे फळाला म्हणजे वरखडत पण नाही आणि हा, मग त्या पंक्चर. फळाची क्वालिटी राहते ना चांगली. असं ठीक आहे. ही जी तेज आहे ना ही त्याच्यामुळेच राहतं. म्हणजे एकरी तुमचा खर्च 60 ते 70,000 रुपये हो, पूर्ण बागेचा म्हणजे छाटणीचा. छाटणीचा हा, आणि जो आपला जो खर्च औषध फवारणी हे ना हां. हे साधारणतः ते बी एक 60 हजारापर्यंत करायचा. ओके हो, म्हणजे 1,20,000 30,000च्या आसपास खर्च एक होतो. खर्च होतो आता माझं पहिल्या वर्षी ना साधारणतः ह्याच्या अगोदरचं हम्म. ते बेसल डोस भरला त्यावेळेस 50,000च गेले होते. हां पण हे काय केलं, थोडंसं अगोदर धरल्यामुळं हां 21,000 रुपयाचे जास्त, म्हणजे 21,000 रुपये थोडंसं, जास्त लागले. कारण थंडीच्या दिवसामध्ये कळी निघायला कठीण होतं. हां त्या पिरियडमध्ये आपण धरलं होतं. ओके. हां बरं, ज्यावेळेस म्हणजे थंडीमध्ये कळीचा म्हणजे निघायला प्रॉब्लेम येतोच. हा, मग तो प्रॉब्लेम आला होता, पण तरी टिकून राहिली होती. हम्म. तरी ह्याची कळी आहे का हम्म. एक तरी 30% कळी गळाली बरं बरं त्या थंडीच्या दिवसामध्ये. थंडीमध्ये मग त्यासाठी काय नियोजन केलं होतं का गळू नाही म्हणून काय? हा, त्यासाठी मग ते फवारणी दिली होती. बरं. क्रॉप कव्हर जे आपण केलेलं आहे याचा फायदा काय होतो बरं? ह्याचं काय होतं, उन्हाच्या आता हे जरी आता असं दिसत असेल ना, हम्म. पण उन्हाच्या वेळेस ही पूर्ण बाजू बाहेरून जरी तापलेली दिसली आपल्याला, हां. ह्याच्या खाली जर बसलं ना हां तर एसी सारखंच लागत, बरं. एकदम गार लागतं. म्हणजे हा, फळांना आता ही जी सावली मिळते, सनबर्निंग जो आहे ते हां. होत नाही. हो, हम्म. ही झाडाची सावली मिळणे वेगळं आणि आणि हे टाकून मिळणे, हां. हे टेम्परेचर मेंटेन करते आतमध्ये. हां मग चांगला त्याचा फायदा क्रॉप कव्हरचा चांगलाच होतो. हो, चांगला कारण होतो. फळ डॅमेज होत नाही आणि फळ डॅमेज न झालं की आपला रेट आता काय करतात लोक, जास्त ऊन वाढल्यानंतर करतात, हां हां पण हे कधी शेटिंग झाली हां की आणि लगेच 100+ व्हायला लागलं ना हां. फळ की लगेच ते टाकलं पाहिजे. ह्या क्रॉप कव्हरला किती खर्च येतो साधारण, काय कसं भेटतंय काय? तर ते साधारणतः 6,500च्या आसपास एक बंडल जातो. बरं. किती बंडल लागतात आपल्या एकराला? 1-2 बंडल लागतात. बरं. एकरी आपले झाडं किती बसलेत म्हणजे ते विसरून गेलो मी. ते साधारणतः 275 एकरा झाडं बसली होते. 10x14 मध्ये. बरं. आता अंदाजे किती माल निघाला असं वाटतं तुम्हाला यावर्षी? आता यावेळेस कमीत कमी 7 लाखाच्या आसपास बागाचा म्हणजे मिळाला. रेट किती भेटलं काय असं काय? आता रेट सध्या 180, साधारणतः 175 चालू आहे सरासरी चालू आहे. म्हणजे तुम्हाला त्याच रेंजमध्ये भेटून जाईल. हा, आता आहे तसं. आता बाग किती दिवसात येईल आपल्या हार्वेस्टिंगला? एक 15 दिवसात बाग येईल आता. बरं. काय कुठल्या व्यापाऱ्यांशी काय बोलणं झालं का सध्या काय? व्यापाऱ्यांची चालू होतं, 148 रुपयांनी मागितली होती त्यांनी, हां पण ते म्हणले 1-2 दिवस थांबा, किंवा हां. साधारणतः अजून 1-2 आठवडे जर गेले का म्हणले, हां 1-2 आठवड्यानंतर म्हणजे आणि कलर येईल ना. हो हो. तर आता शेवटच्या ह्याच्यामध्ये हो स्टेजला असल्यामुळं आपण जे औषध देणार आहेत का, हम्म. त्या औषधांनी काय होतं, ही ग्रीप लगेच घेते. हो हो. असं होतं. म्हणजे फुगणं असेल, कलरिंग हा, असेल, आणि आता या shining असेल, 2-3 दिवसापासून थोडंसं उष्णता पण कमी कमी झाली. झाली थोडं जेवढी उष्णता कमी होईल ना तेवढं तसं झालं ते पोषक अजून- आहे. हो. असं आहे. मला शेवट आता प्रश्न असा विचारायचा की महाराष्ट्रातील शेतकरी किंवा जे डाळिंब उत्पादक असेल किंवा कुठलाही शेतकरी दुसरा असेल त्याला तुम्ही काय सल्ला द्याल की डाळिंब बागेत त्यांनी यावं की नाही यावं? नाही, किंवा या काय? डाळिंब बागेत त्याने अवश्य येऊ. फक्त जमिनीची कसा पोत सुधारतोय हम्म. त्या जमिनीकडचा विचार करून हम्म. त्यांनी 100% डाळिंबाची बाग लावावं. हां मी म्हणतो 1 एकर का होईना पण लावावं. हां ते महत्त्वाचं. म्हणजे त्यांचं मग असेच मी ऐकलं की आपण एकच एकर केली पण माझं त्यात मॅनेजमेंट प्रॉपर होतं. जास्त जर करायला गेलो तर मग ते ते नोकरी पण करतात, मग सगळ्या गोष्टी मॅनेज होत नाहीत. मग ते आपल्याला मॅनेज पण झाल्या पाहिजे. पण एकरी जर खर्च जाऊन ह्या वर्षी 7 लाख उत्पन्न निघालं असं म्हणजे त्यांचा अंदाज आहे हो. आणि 1-1.25 लाखपर्यंत त्यांचा खर्च धरला तरी 5.5-6 लाख रुपये कुठं गेले नाहीत. मग एकरी जर 5.5 लाख रुपये वर्षाला राहत आहेत तर खूप चांगला हे आहे. आणि पाण्याचं प्रमाण बी कमी आहे हो, ना, हो. इतकं पाणी जास्त लागतं आणि बाकीच्या पिकाइतकं. आपण दुसरं ऊस घेतला किंवा काय घेतलं तर पाणी खूप लागतंय. बरं त्याच्या रेटचंही माहीत नसते Rate किती? भेटेल की नाही. हं. तर म्हणजे उत्पन्न एकरात बागेतनं ज्या चांगलं येते. माणसांना समजा तरकारी करायचे विषय आहे ना, त्यांनी 1 एकर डाळिंब बाग लावा एवढं सांगू शकतो. नक्कीच नक्की हो, चालेल. कारण बाकीची तरकारी ह्याला काय मी म्हणतो, माल जर जास्त निघाला
शंभरने जरी गेलं तरी परवडते. परवडते. हो. आपल्या ह्याच्या आधीचा रेट काय मागच्या वर्षी काय भेटला? सगळ्यात सुरुवातीला रेट मला फक्त 37 रुपये भेटला होता, खाली 37 मध्ये. बर. मग त्यावेळेस काय झालं, 1-1.5 लाखाचं उत्पन्न झालं, 50,000 म्हणजे 1 लाख रुपये आपल्याला राहिले होते. तरी राहिले होते. तरी राहिले होते. बरोबर. पण आता सध्या मागच्या वर्षी 126 रुपयाने आपण डायरेक्ट दिले होते. स्वतः येऊन त्यांनी तोडून घेऊन गेले होते कटिंग करून. आणि या वर्षी 170-80 पर्यंत भेटेल, नक्कीच हो, भेटेल. आहे, नक्कीच आहे. आजच एक जणाची म्हणजे आपली क्वालिटी थोडी चांगली, 180 रुपयाने त्यांनी तोडून घेऊन गेले. 200 पर्यंत पण जाऊ शकतो रेट, काय तसं काही सांगता सांगू येत शकत नाही. नाही. हा. कारण अजून 10-15 दिवस टाइम आहे, त्यात बराचसा चेंजेस होतील. हो. चालेल, धन्यवाद. भेटू आपण ओके पुन्हा. ओके.